नमस्कार, मी कुणाल लोकरे. मुलाखतीच्या पलीकडे या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत हेमंत किणीकर सर आहेत, जे एक्स रणजी प्लेयर आहेत आणि दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफी फ्रॉम वेस्ट झोन खेळलेले. चला तर मग सरांशी संवाद साधूया. नमस्कार सर. सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमचा हा क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला? ही माझा क्रिकेटचा जन्म हा 1983चा आहे. ॲक्च्युअल मला 1971 बॉर्न आहे मी. पण 83 एप्रिलमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट आले होते सकाळमध्ये की श्री माधवराव बापट यांचा कोचिंग क्लासेस PYCवर आहेत. तर मी गल्लीमध्ये भरपूर क्रिकेट खेळायचो, काचा वगैरे भरपूर फोडायचो. तर आई बाबा म्हणले की तू ग्राउंडवर जा. ओके. तर मी तसा सुरू केला प्रवास. तिथनं तुमचा प्रवास क्रिकेटचा सुरू झाला समर कॅम्पमधून. ओके. आणि सर, पुढे मग माधवराव बापट सरांकडे आणि ती क्रेज होती. 1983ला वर्ल्ड कप आपण जिंकला होता. त्या क्रेजमध्ये मी वरती आलो. मला छोटंसं प्राईज मिळालं समर कॅम्पमध्ये. तर ते मोटिवेशन होतं माझ्यासाठी आणि त्याच्यावरनं आमचा प्रवास सुरू झाला. ओके. सर, आम्ही असं ऐकलं होतं, म्हणजे खरं तर दुसरा प्रश्न आहे की विकेट किपर होतात आधी तुम्ही आणि मग तिकडनं बॅटिंगकडे वळाला. तर ते ट्रान्झिशन कसं झालं सर? तसा माझा स्वभाव एकदम शांत आहे, त्यामुळे मला किपिंग जास्त आवडायची, कारण काय कलेक्शन वगैरे चांगलं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन पण चांगलं असल्यामुळे किपिंग माझा तो मेन फोकस एरिया होता. पण एकदम माझी हाईट वाढली. आधी इनिशियल माझी 4 फूट 11 वगैरे होती. नंतर एकदम अंडर 17च्या वेळेस माझी साधारण 6 फुटावर गेली. ते किपिंग सोडून मी बॅटिंगकडे लक्ष दिलं, कारण त्या बॅटिंग पण टॉप ऑर्डरला करायचं मी. मग मी मेन फोकस एरिया ओपनिंग बॅटिंग करायला लागलो आणि ती म्हणजे आवड निर्माण झाली. कारण की माझ्या बॅटिंगमध्ये रीच जास्त असल्यामुळे ऑन द राईज मारायचो आणि तेच मॅटिंगवर आम्ही खेळायचो. त्यामुळे ती स्क्वेअर कट फुल स्वीप माझे कोर एरियाज होते. ओके. आवडते शॉट आणि फिजिक मुळे ते तुम्हाला ऍडजस्टेबल होतं. हाईट असल्यामुळे ते ऍडजस्ट करता मिळाले. ओके. सर, तुम्हाला तुमचा रणजी डेब्यू आठवतोय का आणि तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? खरं तर मी 1987ला रणजी ट्रॉफी प्रोबेबल्स मध्ये आलो होतो. 15 मध्ये होतो, पण मला 4 वर्ष थांबायला लागलं होतं. पण मी आता कंटिन्युअस क्लब मॅचेस मध्ये परफॉर्मन्स होता. तर 1992ला मी डेब्यू केला वर्सेस सौराष्ट्र. तर डेब्यू मॅचला मी 110 आणि 47 रन्स केला. तर असं रेकॉर्ड होतं की डेब्यूला 100 असं क्वचित काही जणांचं असतं. तर त्यामध्ये माझं नाव आहे. आणि अनुभव कसा होता म्हणजे मी ती मॅच आहे ती नॉर्मल क्लब मॅच सगळी खेळलो. कारण की आमच्या जे PYCची मेन टीम होती त्यात ऑलमोस्ट 7-8 रणजी ट्रॉफी प्लेयर होते. तर तो अनुभव मला पहिल्यापासून होता. तर मी जेव्हा प्रॅक्टिस किंवा सिलेक्शन मॅचेस खेळायचो, मी असं रणजी ट्रॉफी मॅच खेळायचो असं प्रॅक्टिस करायचो. त्यामुळे तो तिथे माझा तो अनुभव म्हणजे रोजचा सराव मॅच सारखा होता. ओके. म्हणजे रोजचा सराव जो होता तुमचा तो मॅच टाईप होता, सिम्युलेशन टाईप होता. आणि तुमचे तेव्हाचे प्लेयर्स पण सगळे हाय क्वालिटी हेवी प्रॅक्टिस वाले होते सगळे. सर, तुमचे 4 डे ज्या नॉकआउट मॅचेस झाल्या, तर त्याच्यातला हायएस्ट स्कोर काय आणि 1 डेतला? आता रणजी ट्रॉफी 4 डे मॅच मध्ये नॉकआउट रेल्वेज अगेन्स्ट केला होता नेहरू स्टेडियमला. 205 नॉकआउट होता. आणि 1 डे मध्ये गुजरात अगेन्स्ट 139 होता. ती क्रुशियल इनिंग होती. म्हणजे त्या इनिंगवर आपण विल्स ट्रॉफीला क्वालिफाय झालो होतो. ओके. 1993-94 मध्ये. आणि सर, तुमची रवी शास्त्री सरांसोबतची पार्टनरशिप, त्याबद्दल काही सांगू शकाल का की तो अनुभव कसा होता की इंडियन टीमचे प्लेयर होते ते आणि तुम्ही त्यांच्यासोबत पार्टनरशिप केली होती? 1992 मध्ये सेकंड हायएस्ट रणजी ट्रॉफी स्कोरर होतो. मग माझं सिलेक्शन वेस्ट झोनसाठी झालं, दुलीप ट्रॉफी आणि देवधरसाठी. तर त्या डेब्यू मॅचला मी 56 केला अगेन्स्ट सेंट्रल झोन. तर त्या मॅचमध्ये 130ची पार्टनरशिप केली रवी शास्त्री बरोबर. तो माझा सर्वात हायएस्ट पॉईंट होता. फारच मजा आली त्याच्याबरोबर बॅटिंग करताना. ओके. एन्जॉय केलं त्याच्याबरोबर. आणि सर, अजून काही पीक मुवमेंट्स तुम्हाला बॅटिंगचे आठवतात का, की जेव्हा तुम्ही बॅटिंग एन्जॉय केली? बॉम्बे महाराष्ट्र अगेन्स्ट सोलापूरला झाली होती 1994 1 डे. तर त्यात महाराष्ट्राचे 4 आउट 20 होते
आणि तेव्हा मी बॅटिंगला गेलो आणि मी 87 नॉट आउट केला होता. ती मॅच जिंकून दिली होती. त्यात सगळे दिग्गज प्लेयर होते मुंबईचे. ती वन ऑफ द बेस्ट इनिंग्स होती. सर तुमचे रोल मॉडेल कोण होते, म्हणजे तुम्ही कोणाकडे पाहून क्रिकेट आत्मसात केलं, आणि तुमच्या कोच बद्दल पण आम्हाला थोडं सांगा ना. माझा रोल मॉडेल सुनील गावस्कर होता, वन ऑफ द ग्रेटेस्ट ओपनिंग बॅट्समन. त्या काळी तो विदाऊट हेल्मेट खेळायचा आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वॉज द टॉप मोस्ट. त्यामुळे तो मला भरपूर आवडायचा आणि त्याला मला बघायला पण मिळालं. एक व्हेरी फिट मॅच खेळलो त्याच्याबरोबर. तो पण अनुभव सुरेख होता. त्यानंतर माझे कोच श्री माधवराव बापट PYCला कोचिंग करायचे. ते माझे गुरु होते. त्यांनी सर्वांचं चांगलं कोचिंग केलं. नंतर त्यांचं मेन फोकस एरिया वॉज 3D डिवोशन, डिसिप्लिन अँड डेडिकेशन, आणि चांगलं टेक्निक करून घेतलं. त्यामुळे आय वॉज वन ऑफ द बेस्ट ओपनिंग बॅट्समन फॉर महाराष्ट्र. सर आता तुम्ही तुमच्या रोल मॉडेल आणि तुमच्या कोच बद्दल आम्हाला सांगितलं, पण सर तुमचं पण ट्रान्झिशन फ्रॉम प्लेअर टू कोच हे झालेलं आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. आणि ऍज अ कोच तुम्ही कुठल्या कुठल्या असाइनमेंट्सवर वर्क केलं त्याच्याबद्दल पण थोडं आम्हाला सांगा. मी 1992 to 2011 हे जॉब केला मी. त्यात पहिल्या याच्यामध्ये 92 to 94 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये होतं, बँकिंग सेक्टरमध्ये. त्यानंतर मी 2011पर्यंत इंडियन ऑइलला होतो. पण जेव्हा जॉब करायचो तेव्हा मला वाटायचं की आता आपल्याला परत काय ते खेळायला परत द्यायला पाहिजे, ते आपल्याला खेळाने दिलं आहे. त्यामुळे मी 2011ला डिसाईड केलं की आय टू क्विट द जॉब आणि परत गेम क्रिकेटकडे फोकस करायचा आहे आणि त्याच्यात काय म्हणून कॉन्ट्रीब्यूट करायचं. तर मी पहिलं कोचिंगमध्ये गेलो. त्यानंतर अंपायरिंग पण केली, त्याच्या एक्झाम दिल्या. पण अंपायरिंगच्या याच्यामध्ये मला थोडं कमी मार्क्स मिळाले, त्यामुळे तो मी पास नाही झालो. पण कोचिंगमध्ये BCCIच्या लेवलही पास झालो एक्झाम. आणि 2011 ते 2015 मी हेड कोच होतो PYCचा. त्यानंतर 2016ला VVS लक्ष्मण अकॅडमीमध्ये होतो 1 वर्ष. त्यानंतर मी 2019, 20 आणि 20-21ला सिलेक्ट होतो जम्मू काश्मीरचा. त्यानंतर मी आसामचा बॅटिंग कन्सल्टंट होतो, त्याच्या स्टेट अकॅडमीला होतो, आसाम स्टेट अकॅडमीला 2023मध्ये. त्यानंतर मी परत महाराष्ट्राला आलो. ते 25 वर्षाचा काळ होता, बरेच पेशन्स ठेवले. 2000ला मी शेवटची मॅच खेळल्यानंतर मला महाराष्ट्राचं 25 वर्षांनी असाइनमेंट मिळालं, ते ॲज अ हेड कोच सिनियर वुमन्सचं. ते मागच्या वर्षी झालं. तर आता यावर्षी मी गर्ल्स अंडर 23चा आहे, हेड कोच आहे. असा 2025ला प्रवास आहे. आणि सर तुमची HK बाउन्स जी अकॅडमी आहे लॉ कॉलेज रोडला पुण्यात मेन ब्रांच, तर त्याबद्दल पण थोडं सांगा. ती मी 3 ऑक्टोबर 2016ला स्थापन केली आहे. तर त्याच्यात पण भरपूर चांगला प्रतिसाद आहे. चांगले कोचेस आहेत माझ्याकडे आणि भरपूर मुलं आहेत आणि त्याचा चांगला प्रगती होते आणि बरेच जण स्टेट पण खेळतात त्यामधले. तर आत्तापर्यंत ती चालू आहे. आता तुम्ही सांगितलं सर की काही प्लेयर्स स्टेटला पण खेळले फ्रॉम युअर अकॅडमी, तर त्यांच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? जेव्हा मी PYCवर होतो हेड कोच 2011 ते 2015, तेव्हा एक टॅलेंट स्पॉट केला होता सिद्धेश्वर नावाचा. तर तो नंतर 8 वर्षानंतर वर्ल्ड कप खेळला. तो जयस्वाल बरोबर त्या टीममध्ये होता आणि त्यात रनर्स अप आले होते. आणि अजून आता करंटमध्ये आहे तो स्वराज चव्हाण आहे. आता करंट अंडर 23 महाराष्ट्र टीममध्ये आहे. आणि आधी स्वप्नील फुलपगार खेळला, तो पण अंडर 23चा प्लेअर होता. तर तो रणजी ट्रॉफी पण खेळला आणि त्यांनी हायएस्ट रन्स केला 328 केला होता महाराष्ट्रात. ओके. आता तुम्ही HK बाउन्स अकॅडमीचं सांगितलं तर यंग जनरेशन जी आहे तर त्यांना तुम्ही काय ॲडवाइस द्याल सर, जेणेकरून त्यांना मॅच प्रिपरेशन किंवा त्यांच्या फ्युचरमध्ये उपयोग होईल क्रिकेटसाठी किंवा इन पर्सनल लाईफ ऑल्सो? मगाशी म्हणलं तर 3Ds बरोबर कन्सिस्टंटली प्रॅक्टिस ही फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कुठली खाडा नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज फार कमी आहेत. खूप कॉम्पिटिशन वाढली आहे. आमच्या वेळेस कॉम्पिटिशन कमी होते, पण आता भरपूर कॉम्पिटिशन झाले. ग्रासरूट लेवलला पण
भरपूर प्लेयर्स येतात, तर ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता यायला पाहिजे आणि संधीचं सोनं करता यायला पाहिजे मुलांना. की पेशन्स यायला पाहिजे. हल्ली आपण बघतो पॅरेंट्स लोक विचारतात की माझा मुलगा तेंडुलकर केव्हा होणार. ते एवढं सोपं नाही आहे, त्याला भरपूर मेहनत लागते. 8-9 वर्षाचा काळ लागतो प्लेअर घडायला. बरोबर. तो तेवढं पेशन्स पाहिजे सगळ्यांमध्ये. आणि सर मॅच प्रिपरेशन म्हणजे हल्ली मुलांना सगळं हार्ड अँड फास्ट हवं असतं, त्यांचं काही प्रिपरेशन नसतं किंवा मेंटेन्ड काही नसतं. तर तुमची मॅच प्रिपरेशनची स्टाईल काय होती किंवा तुम्ही कुठलं रुटीन फॉलो केलं? जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ती मॅच स्टिम्युलेशन टाईप करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण मॅच खेळतोय असंच खेळायला पाहिजे आणि ती मॅचमध्ये इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. म्हणजे ऍप्लिकेशन पार्ट फार महत्वाचा आहे प्लेयर्सचा. सर आता तुम्ही खूप मोलाचा सल्ला दिलात यंग जनरेशनला, पण तुमची जी लिगसी आहे सर ॲज अ प्लेयर, ॲज अ पर्सन, म्हणजे खेळाडू म्हणून, माणूस म्हणून आणि कोच म्हणून, तर ती पुढे कशी राहिली पाहिजे किंवा गेली पाहिजे ती? आणि सर तुमचं जे स्वप्न आहे ते काय आहे सर? मी एक सिम्पल लाईफस्टाईल करायला पाहिजे. ॲज अ पर्सन वेळेवर एक्सरसाइज करणं, वेळेवर ग्राउंडवर जाणं आणि मुलांकडनं व्यवस्थित प्रॅक्टिस करणं आणि खाण्याच्या बाबतीत म्हणजे घरगुती जास्त खाणं आणि स्लीपिंग हॅबिट्स ते जे मी पाळत आलो आहे 83 पासून. वेळेवर झोपणं, लवकर उठणं, सकाळी व्यवस्थित व्यायाम करायचा, ते फॉलो करता यायला पाहिजे. आणि लिगसी कोचिंगमध्ये म्हणजे आता मला प्लेयर्स घडवायचे आहेत. 1992ला मी रणजी ट्रॉफी फायनल खेळलो पण जिंकू शकलो नाही, तर तो माझ्या मनात आहे. तर ते प्लेयर्स घडवून ती रणजी ट्रॉफी फायनल केव्हा जिंकता यायला पाहिजे. आणि त्या 1938-39 नंतर आपण महाराष्ट्र जिंकू नाही आहे देवधर सरांच्या काळात नाही. तर मी देवधर सरांच्या पाया पडून गेलो होतो फायनल खेळायला, पण आता ते झालं, स्वप्न पूर्ण झालं. तर त्या स्वप्न पूर्ण करायचं आणि ते नक्कीच होईल अशी माझी खात्री आहे. तर हेमंत सरांनी वेळात वेळ काढून आपल्याला इंटरव्ह्यू दिलाय, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि सरांनी आता त्यांची जी स्वप्न सांगितली किंवा प्लेअर घडवायचं जे त्यांचं मोटिवेशन आणि इच्छा आहे, तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. थँक्यू.